मला मी कळत होतो, मी जेव्हा एवढाच होतो चौथीत, माझे जेव्हा माझे स्वप्न होते शाळेत काहीतरी शिकून मोठं बनायचे बा. बरं, जेव्हा मी ते पाठ करत जाई दररोज, असं बेचे फाडे एकाच दिवशी पाठ होत जाई, असे 200चे असे फाडे एकाच, ते स्वप्न आपले स्वप्नाच राहून गेले. मेंढरं म्हणजे आपले लिहिलं कर्मामध्ये मेंढरं म्हणजे शाळेमध्ये असं बा बनायचं बा, तसं बनायचं. चौथी पावतर मॅडम होती, मग 5वीत गेलो, 5वी पावतर बी शाळा चांगली शिकलो, 6वी पावतर गेलो, मग शाळा सोडूनच दिली. मग ते स्वप्न मेंढराकडेच गेलं बंद. मेंढरा म्हणजे तू जास्त शिक्षण तुझं याच्या मेंढरामुळे झाल्याचं नाही आहे ना. हा हा, असं आहे. आणि शेती वगैरे नाही का तुझ्याकडे? शेती काय 6 एकर शेती आहे. बाबा 6 एकर शेती आहे माझ्याकडे. बाबाही राहते मेंढराकडे. आम्ही दोघं भाऊ आहो. एक बाबाही राहते मेंढरा, आई, आम्ही दोघं भाऊ, आई बाबा इथंच राहते. 2 बहिणी होत्या, 2 बहिणीचे लग्न झाले. आम्ही आता जे व्यवसाय करतोय, आजी आहे आमची बाबाची आई, ती इकडे आमच्या सोबतच राहते. मग तिथं गावात भाकरी आले कोण नाही ना. मेंढर मग जागा वगैरे मिळते का? जागा वगैरे नाही, मग असे पलट राहिले तर असं टाकतो, म्हणजे ठिकाण 4-5 दिवसाचा तर तिथं ठिया म्हणजे आम्ही तंबू ठोकतच राहतो मेंढराला. आणि इचू काट्याचा भेव नाही का? नाही, चुकट्याचं भेव नाही. आम्ही देवाच्या भरोसे राहतो काकू, इमानदारीनं. म्हणजे साप वगैरे दिसत नाही, साप वगैरे दिसले तर आम्ही काय मारत नाही त्याला. हो, असं आहे. छान आहे. शिक्षण झालं असतं म्हणजे तुझं, तू कोणी ना कोणी डॉक्टर, कलेक्टर काहीतरी बनला स्वप्न होतं, बरं ते स्वप्न अधुरं राहिलं. ते आता मेंढरा बरोबर ते समजून घेऊ शकता तुम्ही बी. बघा किती सुंदर यांचे मेंढर आहे. पण यांचं शिक्षणामुळे यांच्या जीवनात अभाव किती झालेला आहे आणि शेवटी मेंढराच्या मागे धावावं लागलं. जर शिक्षण झालं असतं तर आज कोणी डॉक्टर, इंजिनियर काहीतरी हा बनला असता. याला मेंढराच्या मागे धावावं लागलं नसतं. आपण किती नशीबवान आहोत की आपल्याला आई वडील चांगले मिळालं, शिक्षण चांगलं मिळालं आणि सुंदर आपण नोकरीवर आहे, तरी आपण कंप्लेंट करतो की माझ्या जीवनात हे नाही ते नाही. हा बघा किती सुंदर आणि खुश आहे की जाऊ दे, मेंढर आहे पण मी आनंदी आहे, माझ्या नशिबात आई वडील आहे तर खुश आहे. सगळ्याचा धन्यवाद मानतो की नाही तू? सगळ्याचा धन्यवाद मान, तुला आणखीन मिळेल आणि जीवनात जे आहे ना तर ते तुझे स्वप्न पूर्ण होईल. बघा याची आई पण बिचारी आई आहे, आजी आहे. बघा, सकाळी उठलं की यावं लागतंय, मेंढराच्या मागे धावं लागतंय.